सकाळी पुण्यातील एका बस डिपोमध्ये महिला कंडक्टर रंजना देशमुख तिच्या ड्युटीसाठी तयार झाली. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. बसमध्ये प्रवासी शांत बसले होते, पण सासवड रूटवर बस पोहोचल्यावर एका तरुणाचं रक्ताने माखलेलं मृतदेह आढळलं आणि त्याजवळ रंजनाचं नाव असलेली रजिस्टर स्लिप सापडली. रंजना त्यावेळी गायब होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृत तरुणाची ओळख राजेश जाधव अशी झाली. त्याच्या खिशातून शेवटचं व्हॉट्सॲप मेसेज सापडलं, ज्यामध्ये रंजना आणि राजेश यांच्यातील वैयक्तिक संबंध स्पष्ट होत होता. सोशल मीडियावर प्रवाशाने बसमधला वाद व्हिडिओ अपलोड केला आणि तो झपाट्याने व्हायरल झाला. लोक 2 गटात विभागले गेले की रंजना नायक आहे की खलनायक. तपासात समोर आले की राजेश माजी ड्रायव्हर होता आणि रंजनावर छेडछाडचा आरोप केल्यामुळे नोकरीतून काढला गेला होता. सीसीटीव्हीमध्ये रंजना रक्ताने माखलेल्या शर्टसह दिसली आणि तिथून पळून गेली. पोलिसांनी शोध घेतला तर काळ्या जॅकेटमध्ये हेल्मेट घातलेला अमोल कदम, राजेशचा मित्र, संशयास्पद ठरला. चौकशीत त्याने कबूल केले की त्याने रंजना पळायला मदत केली, पण राजेशवर त्याने हात ठेवला नव्हता. 3 दिवसांनी रंजना जिवंत अवस्थेत जुन्या गोदामातून सापडली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तिने कबूल केले की राजेश तिच्यावर हल्ला करत होता आणि त्या झटापटीत चाकू लागल्याने त्यालाच जखम झाली. फॉरेन्सिक तपासानंतर राजेशच्या मृत्यूचं कारण चाकूचा वार, जो त्याच्या स्वतःच्या हातात होता, हे स्पष्ट झाले. रंजना निर्दोष ठरली. मीडिया ट्रायल दरम्यान लोक 2 गटात विभागले गेले. एक गट म्हणाला की तिने स्वतःचा बचाव केला आणि दुसरा गट म्हणाला की ही योजना आधीच आखलेली होती. अखेरीस अमोलला अटक झाली. समाजात चर्चा झाली की रंजना निर्दोष आहे. बस कर्मचारी संघटनेने तिला नोकरी परत दिली, पण तिने नाकारली. ती पुढे NGOमध्ये काम करते आणि महिलांना साहस शिकवत राहिली. ही कथा फक्त एका महिला कंडक्टरची नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे जी अन्यायाविरुद्ध उभी राहते. रंजना देशमुख आजही बस डिपोच्या रजिस्टरमध्ये आहे, पण तिची ओळख वेगळी आहे. ती आहे बसमधली सावली, जी अन्यायाच्या अंधारातही प्रकाश ठरली. या घटनेनंतर शहरात, राज्यात आणि अखेर देशभरात मीडिया रिपोर्ट्स, सोशल मीडिया ट्रेंड चर्चेचा विषय बनलेला होता. लोक या घटनेच्या विविध पैलूंवर चर्चा करत होते. काहींनी तिच्या साहसाचे कौतुक केले तर काहींनी तिच्यावर शंका घेतली. पोलीस तपास आणि फॉरेन्सिक अहवालानंतर ही स्पष्ट झाली की रंजना पूर्णपणे निर्दोष आहे. तिच्या बचावात झालेले क्रियाकलाप अनिवार्य होते आणि कुणीही तिच्यावर आरोप ठेवू शकत नाही. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांमध्ये राजेशने स्वतःच केलेली हिंसा तसेच अमोलच्या हस्तक्षेपामुळे घडलेली परिस्थिती स्पष्ट झाली. रंजना सुरक्षित ठिकाणी ठेवली गेली. हळूहळू मीडिया आणि समाजात लोकांनी तिचे सत्य ऐकले आणि स्वीकारले. या घटनेनंतर रंजना स्वतःच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू केला. तिने बस कंडक्टर म्हणून पुन्हा काम न करता समाजसेवेच्या क्षेत्रात प्रवेश केला. महिला आणि किशोरवयीन मुलींना सुरक्षिततेचे, स्वावलंबनाचे आणि भीतीशिवाय जगण्याचे धडे देऊ लागली. तिच्या संघर्षाने अनेकांना प्रेरणा दिली. तसेच ह्या प्रकरणामुळे शहरातील आणि देशभरातील बस प्रवाशांना सुरक्षा, बस कर्मचारी संघटनांना नियम आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष देण्याची गरज लक्षात आली. या प्रकरणाचा व्यापक सामाजिक प्रभाव झाला. लोकांनी सोशल मीडियावर बहस केली. न्यूज चॅनल्सवर चर्चासत्र भरले. पब्लिक डिबेट झाले. कायदेशीर बाजू समजून घेतली गेली. रंजना स्वतःच्या जीवनात शांतता साधत महिला अधिकार, बचावतंत्र आणि सुरक्षा उपायांवर काम करत राहिली. तिच्या या साहसाने अनेक महिलांना स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहण्यास आणि संकटाच्या परिस्थितीत धैर्य दाखवण्यास प्रेरित केले. अखेर प्रकरण शांत झाले, पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन राहिला आणि रंजना देशमुखचा नामकिरण हे फक्त एका महिला कंडक्टरच्या संकटाच्या नव्हे, तर त्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाचे प्रतीक बनले, ज्याने अन्यायाच्या अंधारातही सत्य उलगडले. लोक आजही तिच्या या कहाणीला आठवतात. तिच्या धैर्याची, साहसाची आणि न्यायासाठी लढ्याची कथा सामाजिक माध्यमांवर, बातम्यांमध्ये आणि चर्चांमध्ये कायम टिकून राहते. या घटनेमुळे समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली.
कानूनी सुधारणा, बस डिपोच्या नियमांमध्ये बदल, महिला कर्मचारी प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू झाले आणि रंजना देशमुख आजही बसमधली सावली म्हणून ओळखली जाते, जी स्वतःच्या धैर्याने, सत्याच्या मार्गाने आणि न्यायाच्या लढ्याने इतिहासात नोंदली गेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्हाला सपोर्ट करा आणि आपल्या क्राईम रहस्य या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.